दादा निवेदन नंतर पंजाब नॅशनल आता सध्या परिस्थिती तुम्हाला बँकेने कर्जासाठी नोटिसा पाठवल्या त्या वसुलीसाठी. हो हो नेमकं काय प्रकरण आहे? पीक कर्ज घेतलेला आहे शेतकऱ्यांनी. आमच्या गावाला दत्तक बँक आहे पंजाब नॅशनल. शेतकऱ्याने पीक कर्ज घेतलेलं आहे. तरी त्याने आता कोर्टातून नोटीस पाठवली आहे, वा कर्ज तुम्ही तात्काळ भरा. कधी पाठवल्या नोटीस आहे? एक 5-6 दिवसापूर्वी पाठवलेत. पावसातच पाठवले, ह्या महिन्यातच पाठवलेत, सप्टेंबरमध्येच पाठवलेत. आणि वसुलीचा तागादा सतत बँकाचा. पैसे भरा, व्याज भरा. कोणचं गाव तुम्ही? गाव कोणतं तुमचं? उमरे गाव, तालुका धाराशिव. आणि दुसरी गोष्ट, नमो शेतकरी सन्मान योजना, PM किसान योजना किंवा लाडकी बहीण योजना, ही जी योजना आहेत ह्याचे सगळे पैसे ऑटोमॅटिक त्या कर्ज खात्यामध्ये जमा करून घेतील. त्यांना आहे का त्या पैसे कर्जामध्ये जमा करून घ्यायची? आता काय तुमची मागणी काय आहे? आमची मागणी ही, आम्हाला जे सक्त ताकीद त्यांनी नोटीस, कोर्टातून नोटीस देऊन वसुली मागायले, ते त्यांनी थांबवावी. आणि अन्यथा त्यांनी ते PM किसान, नमो शेतकरी सन्मान योजना ती त्यांनी कपात करून घेऊन ये. मग काय म्हणले जिल्हा पूर्ण नाही काय करणार तुम्ही? उपोषण, आमरण उपोषण करणार. जिल्हाधिकारी काय म्हणले आज तुम्ही भेटला? नाही, सूचना दिल्यात म्हणले त्याने, काय होणार नाही तसं, तुम्ही घाबरू नका एवढे त्यांनी आम्हाला सांगितलं. किती नोटीस लेखी नाही दिलं. बऱ्याच आमच्या गावात 50 शेतकऱ्यांना नोटीस दिल्या. नेमकं नोटीस आल्या तुम्हाला बँकेकडून? कशासाठी नोटीस आल्या त्या? कर्ज भरा म्हणून नोटीस आली द्या. मी गेल्या महिन्याखाली 20,000 रुपये बँकेची याज भरले, तरी बी मला नोटीस आलेली आहे. मी अमोल नामदेव पाटील, राहणार उमरेगाव, तालुका जिल्हा धाराशिव. तरी बँकेनं सतत अशा नोटिसा पाठवून शेतकऱ्याला अडचणीच्या काळात संकटात घालायचं काम केलेलं आहे. तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं, जिल्हाधिकारी काय म्हणाले? जिल्हाधिकाऱ्यांनी आता जरा स्थगिती द्यायला सांगितले, असं सांगितलं. लेखी दिला काय? नाही लेखी द्यायला. तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्यानंतर काय करणार? मागण्या नाही पूर्ण झालं तर आमरण उपोषण करू. ऐका.